अलंकापरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र जया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार कुणाशी करावा मला वाटते सद्गुरु थोर आहे तयाच्या प्रसादे रघुराज पावे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्तमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविरोचनं सर्वदिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि काषायवस्त्रं शरणं प्रपद्ये धृतरटकमालिका कौपिनोजिशास्त्रमुखत्रिष्यं नित्यं हि वासं श्रीहरे दत्तात्रेय शरणं माहुरकारक नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्य नमो आचार्यसिद्धेश्वर पादुकाभ्य नमो लक्ष्मीपति पादुकाभ्य श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः। हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे। श्री गणेशाय नमः। जय जयाजी निरंजन अलक्ष्यगोचर व्यक्त निर्गुणपूर्ण ब्रह्मा मायाहरणा चक्रचाळका आदिपुरुषा हे गुणातीता सर्वतभरिता सगुण रूपा लक्ष्मीकांता मागील अध्यय सळकथा मच्छिंद्रोत्सव दहावेला एक सुवर्ण विटेसाठी कनकगिरी करी गोरक्ष जेठी आता मम वागवटे भरतरे आख्यान वल्विका तरी श्रुते ऐका कथन पूर्वी मित्र रश्मी करिता गमन वात चक्री प्रेरुणी स्तंदना असता चळात जात असे तो उर्वशी विमानासनी एतवती भूलोकवनी तवे ती दारा मुख्य मंडनी मदनबाई देखिले देखताची पंचबाणी शरीर वेदले मित्रावरुणी वेदताची इंद्रिय स्थानी रे येऊनी रेत झकटले झकटताची इंद्रिय रेत स्थान सोडून झाले विभक्त होता पतन त्वरित आकाशाहुनी पै झाले परी आकाशाहुनी होताची पतन वाताने ते विभक्तपण द्विभाग झाले मही कारण येऊनी आदळले एक भाग लोमशाश्रमा येऊनी पावला थेट उत्तमा घटी पडताची उत्तनु उत्तमा आगस्तीची ओतली या परी दुसरा भाग तो कौलिक ऋषीच्या आश्रमात सांग येताची कैसा झाला वेग तोची श्रवण करा आता कौलिक घेऊन पात्र भरतरी भिक्षोदेश धरुणी अंतरी निकट झाला सदना बाहेरी वस्ती पर्यटन करावया परी कौलिक येताची बाहेर भरतरी ठेवणी महीवर बंद करीत असे सदन द्वार कडी टाळे देऊनिया परी भरतरी ठेवली अंगणात तो आकाशातून रेत त्यात येऊन अकस्मात भाग एक आदळला तो इकडे कौलिक ऋषी टाळे देऊन गृहद्वाराशी येऊन पाये भरतरीशी तो रेत व्यक्त देखिले रेत व्यक्त देखताची पात्र अंतकरणी विचारी तो पवित्र चित्ती म्हणे वरुणी मित्र रेत सांडिले भरतरी तरी यात ध्रुमी नारायण अवतारी घेईल कलित पूर्ण 301 सहस्र दिन वर्ष लोटली कलीची इतकी वर्ष कलीची गेली या ध्रुमी नारायण अवतरेल भरतरी या तर आता भरतरी रक्षुनिया ठेवू आश्रमी तैसीच मग ती भरतरी रेत व्यक्ती रक्षित झाला आश्रमाप्रती त्याच दिवस लोटता भोवती पुढे कली लागला मग तो कौलिक ऋषी गुप्त विचारता प्रकट देशी भरतरी नेवणी मंद्राचळाशी ग्रहाद्वारे ठेविली ग्रहाद्वारे ठेवणी पात्र तो अदृश्य विसरे पवित्र तो कली लोटता वर्ष 3 सहस्रे 103 वर्ष तो द्वारकाधीश अंशे करून भरतरीत संचरला ध्रुमी नारायण जीवित व्यक्त रिता कारण होताची वाडी लागता दिवसेंदिवस पुतळा रेखित चालीला विशेष पूर्ण भरता 9 मास सिद्ध झाला तो पुतळा परी मधुमक्षिकेने पात्रात मधुचे जाळे केले होते तयाचे संग्रह व्यक्त बाळवाडी लागला मधु बाळ 9 मास लोटता गेला काळ परी तो देही होता स्थूळ भरतरी पात्र भंगले बहुत दिवसाचे पात्र साधन झाले होते कुईजटपण त्यात पर्जने काही कड्यावरून पर्वत कोसळता परी एक पाशान गडबडीत पातला ते स्थान परी पावताची पात्राशी झगडून भरतरी भंग पावरी भरतरी भंगताची बाळ त्यात तेजस्वी मिळवले शकलात मक्षिकेचे मोहोळ व्यक्त तेही एकांग झाले मग त्या निर्मळपणी बाळ विरक्त मिरो लागले स्वतेजात जैसे अभ्र वेगळे होता दीप्त निर्मळपणी मिरवत असे
किस्ती रावल्या जैसे जीवन तळा बैसले गरुडपण ते बाळ भरतई शुक्तिका रत्न विमुक्त झाले वेष्टना परी करा कोसळला कडकडीत शब्द झाले अति नेट तेने करून मक्षिका चाट भय पावनी पळाल्या एकीकडे एकटे बाळ शब्द ऋतने करी कोल्हाळ ते चरे कुरंग मेळ तया ठाई पातल्या तया गरोदर कुरंगिनी चरता आली ते स्थानी तोच बाळ रुदन करिता नैने निवांत तृणी पडलेसे तो तरी अपाट तृण दिसे मही त्यातही बाळ सबळ प्रवाही चरत येता हरणी तया ठाई प्रसूत झाली बाळ पै प्रसूत होता बाळे दोन्ही झाली असता कुरंगिनी पुन्हा मागे पाहे परतुनी तो 3 बाळे देखिली माझीच बाळे त्रिवर्ग असती ऐसा भास ओढवला सिद्धी मग जिव्हा लावणी तया प्रती चाटून घेतले असे परी तो खरतरपणी दोन्ही पारसी तिथे सध्या अवसरी झगटली स्तराते पण हे बाळ नेणे पानाते स्तन कवळावे कैसे ते मग ते कुरंगिनी लोटणी पाडस चौकडे ठेवणी चौपदास मग वत्से लोणी लावी कासेस मुख त्याचे थानासी ऐसे लोटता काही दिवस तो ते रांगू लागले म्हैस मग ते मृगी लावणी थानास संगोपन करीत असे ऐसे करून स्तन पाणी नित्य पाजी कुरंगिनी आपुले मुखींची जीवा लावणे करी शाळन शरीरासी पारसे ठेवणी तया स्थानी चोर जातसे विपिना हरणी घडोघडी येतेसे परतोनी जाई पाजूनी बाळा ते ऐसे करिता संगोपन वर्ष लोटली तया ते 2 मग हरिनामदेची जाऊनी पत्रे बक्षी वृक्षांची परी त्या वनचरांची मेळी विचारिता सावज भाषा सकळी स्पष्ट होऊनी त्या मंडळी त्या समान बोलतसे हस्तिवर्ग गाई म्हैसी व्याघ्र जंबुक लांडगे हरिण भयंकर शार्दूळ रोही गेंडा सांवर भाषा समजे सगळ्यांची सर्प किडे मुंगी पाळी पक्षी यांची बोली सकळी तैसेची कुकुळी उत्तर पावली देत असे सकळांशी ऐशा परी वरचर रंगणी प्रत्यक्ष अवतार विचारे काननी जिकडे तिकडे जाय हरिणी जी तिकडे जात असे ऐसे 5 वर्षपर्यंत हरणी मागे तो हिंडत तो एके दिवशी चरत हरणी आली त्या मार्गे काननी चरता मार्गे नेटे तो बाळही आला ते वाटे तो मार्गी स्त्री पुरुष भाट मग त्या वाटे ती देती त्या भाटा जयसिंग नाम कांताने कसु मध्यम परी उभय तसा एक नेम एक चित्ती वर्तती प्रवर्तती परी कैसे अलोटी शत्रुमित्र ऐक्य दृष्टी की घनत घातका मोहपोटी समानाची वर्ततसे तन्याय पुरुष कांता प्रपंच राहटी वर्तत असता तो सहज त्या मार्गे ताया ठाई पातले परी मार्गावरती बाळ देखील दिव्य शक्ती बालर्क किडनी ते जागृती लखलखित देखिले की सहज करावाय गमन मही उतरला रोहिणी रमन की पावख तेजकाती वसन गुंडाळले वाटतसे ऐशा परी तेज पुंज जयभिंग भाट देखता सहज मनात मने अर्क तेज बाळासे कोणासे ऐसे श्रेयसी म्हणत असे ऐसी अरण्यात असे बाळ सांडून गेली सुरस माता पिता कैसी ती की सहज चालता यात चुकली याची माता ऐसे अपार संशय घेता तया भाषी पातले परी बाळ पावन भये व्याप्त झाले मन मग मृग बोलिले आरंभळून पळू लागले मार्गाते ते पाहुणे जयसिंग भाटे धावणी धरली बाळकाची पाठी लागुनी धरुणी मनगट उभा केला बाळ तो उभा राहुनी त्या ते बोलत मने बाळा सांडी भयाते तू ते भेटविन तव माते ते माता कोणती सांग परी ते कुरंग भाषे करून आरंभळ तसे छंदे करून नेत्रा लोटले अपार जीवन हाक मारी हरिणीचे परी ते हरिणी बाळ पावन का सवी झाले परम प्राण परी मनुष्य भय करून निकटे येऊ शकेना हरिणी आपुले ठाईंच्या ठाई परम आरंभळे माहिती देही इकडे मार्ग प्रवाही भाट बोले बाळाते मने वत्सा व्यर्थ करणसी कोण माता पिता आहे तुझशी सोडून गेली अरण्यासी तरी भेटू तुझं आता परी कुरंग भाषी करून ब्या करूनी करी रुदन मग भाट म्हणे हे वाचाहीन मुखस्तंभ वाटतसे मग हस्तखुनीने पुसे त्याते परी खुन ही ते नेने परते
परी खुनही ते नेणे परते. मग जयसिंग म्हणे आपुले मनाते, परमाज्ञानी बाळक हे. तर आता असो कैसे याते आपुल्या न्यावे वस्तीस, याची जननी भेटल्यास हस्तगत याते करू. ऐसा विचार करून मनासी उचलून घेतला स्वस्कंदासी. परिते आरंभळून हरिणीसी पाचारित अट्टासे. परिती कुरंग भाषा काही जयसिंग ते माहीत नाही, तैसे वाहुनी मार्ग प्रवाही घेऊनी जात बाळका. परी त्या बाळकाशी घेऊनी जाता, अति आरंभळे हरिणी चित्ता. सवे अपसवे वेडा भवंता, घेऊन हंबरडा मारतीचे. बाळावरती ठेवून दृष्टी धाव घेतसे, पाठोपाठी ठाई ठाई मै तटी उभी राहुनी आरंभळे. ऐसी हरिणी आरंभळत दूरुनी त्याचे मार्ग गमत. परी तो जयसिंग पाहुनी मनात विचार करी आपुल्या, म्हणे हरिणी कवने अर्थी हिंडता आहे कान्ना प्रती. पारस चुकार झाले निगुती म्हणून हिंडे विपिनी. ऐसे परी चित्ती भासुनी गमन करीत असे मार्गास. गमन करिता स्वग्रास वस्तीस जाऊनी पोहोचला. मग ती वस्ती पाहुनी हरिणी विपिना गेली विनिराशपणी. परी ठाई ठाई उभी राहुनी हमरडा मारी आक्रोशी. एरीकडे जयसिंग भाट येता ग्रामा झाला प्रविष्ट. बाळ पुणी कांती सुबट वस्ती फिरू पादला. सकळ वस्तीची फेरी फिरून पुन्हा शिबिरा येत परतून. ऐसे करिता मास तीन लुटून गेले वस्तीशी. परी ते बाळ आरंभळता भयाने राहिली सकळ व्यथा. मग थोडी थोडी सवय लागता हरिणीस विसर पडला. तेची नीती बाळ विसर सैनिक पडला कुरंगा पर भोजन पानादिक सार सार कळो सविस्तर लागले. बोली चाले सैन्य क्षणिक प्रविष्ट झाले ते बाळक. मग हाका मारी जननी जनक भक्षावया मागतसे. स्वयंस्या परी अलोट ग्रामोग्रामी हिंडे भाट. हिंडता हिंडता भागीरथी तट काशी क्षेत्री पातला. पातला परी विश्वेश्वरी दर्शना जात देवलांतरी. स्नान करून भागीरथी तीरी बाळ घेऊन गेला असे. विश्वेश्वराचे दर्शन करीत तो लिंगातून बोलिला उमाकांत, यावे भरतरी अवतारात दृष्ट झाला तुम्ही की. ऐसे ऐकून नमस्कारिता शब्दोदयी झाला बोलता. त्याचे ते शब्द सहजता जयसिंगे ऐकले. मग तो मनात करी विचार, बाळ हे करिता नमस्कार. शिवलिंग बोले अति मधुर भरतरी ऐसे मनोनी. तर हा एकूण अवतार स्वर्गवासी आहे प्रत्यक्ष. परिप्रारब्ध योगे आम्हा सुरक्ष प्राप्त झाला वाटसे. जैसा दरिद्र्याचा माणूस घट सहज चालता आदळे वाट. तेवी आम्हा बाळ चुकट प्राप्त झाले दैवयोगे. की चिंता तुराशी चिंतामणी अवचट लादला मार्गी करुणी. तेवी माते अवतार करणी प्राप्त झाला दैवाने. की दुष्ट काळाची थोर राठी प्राणा नवीन होता कष्टी. तै सुरभी येऊनी कृपा होती ताना बोले ओपितसे. तन्ने माते झाले निर्दैवा दैवे बाळ लादले परी पुण्य पावले. अवतारी दिसतो हा ही पुण्य तरी वर्णू केवढे. ज्यासाठी हा स्थूळवट दगड हर्ष पावनी संस्कार पाड. यावे भरतरी म्हणतसे. तर आता भरतरी नामा थोर पाचारू वाचे कारण ऐसी चित्ती कल्पना योजना. पुन्हा शिबिरा पादले परी कांती लागून सर्व निवेदिले वर्तमान. म्हणे हा पुत्र तुझं कारण अवतारदक्ष सापडला. तर हा अवतारदक्ष कैसा म्हणशील तरी यो वाग्रसा. तरी शिव प्रत्यक्ष बोले यास यावे भरतरी म्हणून. ह्या बाळ करिता नवन ध्वनी हे निघाली लिंगातून. ती मी ऐकली आपल्या कानी म्हणून म्हणतो अवतार हा. तर आता येथून याते भरतरी ऐसे नामनिश्चित. पाचारुनी अंतर्भूत पालन करी बाळाचे. ऐसे सांगून तो युवती टाकुणी गेला फेरी प्रती. परिश्रुते चित्ती कल्पना घेतली. शिव का बोलिला भरतरी. यावे भरतरी ऐसे वचन की मर्तवरला उमार मन. तरी तो भरतरीत पावला जन्म म्हणून शिव बोलिला असे. भरतरी अवतार सगर यावे भरतरी ऐसे म्हणून. तरी आता ऐसे ऐका वचन कथा पुढे परिसावी. जैसे जयसिंग रेणुकेसे सांगूनी वर्तमानात येसी. भरतरी नाम आनंदेसे पाचारित उभयंता. त्या उभयंताचे जठरांतरी संतती नसे संसार विहारी. म्हणून स्नेहाची मोहित लहरी
बोलले असे तया ते रेणुक नित्य बैसवणी अंकी चुंबन घेत असे लालन अंकी नाना पदार्थ मागितले की आणून देते उभयंता सर्व सण भोजन पान देती करीती बहुल लालन बाळ खेळताना पाहून हर्षयुक्त जाऊती ते बाळ वर्तनी पंचवर्षी बोबडे बोले नाचे मैसी नाच नाचोनी धावणी कंटाशी मिठी घाली मातेच्या मिठी घालिता रेणुका सती उचलून घेता अंगावरती चुंबन घेता उभयती हास्यवदन करिता ते हसून एकमेका म्हणती ईश्वर पावला आपणा प्रती उद्री नसता स्वसंतती ईश्वरे दिदली कृपेने दिदली परी आक्षेप चित्ताशी येवणी म्हणती या बाळाशी माता पिता चुकल्याशी शोधित असतील महिते परी शोधिता कोटे अवचित जरी पडली गाठ मग ते आपण पासून नेते घेऊन जातील बाळती ऐशी चिंता उभयंती नित्य नित्य हृदय पाहती आई बाळा लौकिक स्थिती स्वरूपामिती नसे याच्या ऐसे बाळ हे परमसगुण हे तो नेतील आम्हापासून ऐशी चिंतिती परिमळ घुटाळत उभयंताचे मग ते उभयंता विचार करीती की असं सोडून क्षेप्रताती मैनता कोणी क्षेत्री गाठी पडेल तयांची मग त्या क्षेत्री स्थळ पाहून राहते झाले भिक्षुकपणे भिक्षा मागून क्षेत्राकारण निर्वाहते चालविती या परीने भरतरी बाळ मेळ मुलांचे स्थावर मंडळ त्या माझी खेळ खेळ राजसिन्ने सर्वस्वी आपण सर्वांचा होऊन राव मुलांची मुले सर्व काठीचे करुणी अश्व शाळा लाविल्या तयारे मंत्री परिचारक पायदळ जन स्वार झुंजार कारकून नाना विषय मुलास दाखवून राजचिन्हे करीत असे तरी खेळ नवे भविष्य होणार होय भाग्याचा संस्कार जैसे ज्याचे भाग्य पर चिन्हे उदय पावली तर यासो राजचिन्ही खेळ खेळताना बालपणी तो एके दिवशी आरोहण होणे काष्टशालिके पळतादी पळती ते वाताकृती मुखे हो करुणी म्हणती हो म्हणून थापटी काष्टशालिके रश्वाते ऐसे खेळता सोडून क्षेत्र धावती भरले काननी सर्वत्र एकात विपिनी खेळ खेळत सनीत कोणी नसेची पळती कानन चव्हाट्यात भरतरी धावता शालिका श्वाते तो पायाशी ठेच लागून मैते उठुनिया पडिला पळीला पडी कासावीत कोणी सांडिले शुद्ध बुद्धीस नेत्र विकासुनी महिते दावित झाला तक्षणी ते श्वेत वर्ण पाहुणी नयन अर्पकी पळाली भय करून म्हणती भरतरी पावला मरण भूत होईल आता मग आपल्या लागून पाठी बक्षील सकळ मग शेवटी ऐसे भय मारून पोटी पळून गेली अर्पकी जावणी भागीरथी त्या घाटावर भय करीत बसली आयत विचार म्हणती भरतरी या भूत थोर होनिया हिंडे गिरावत मग गडे हो आपण गल्लीसी कैसे खेळावे बक्षीला आपण असी तरी आता आपले ग्रामासी खेळ खेळू सदनात यावर दुसरा अर्भक बोलत की बरवे स्थानिले काननाते मनुष्य कोणी नव्हते ते बक्षिले असते आपणासी ऐसे अर्भक घाटावर करीत बसले आयते विचार तो एरीकडे मोर्चा अपार भरतरी ते वेदली मै पडला से नेने पडते मग जयसिंग म्हणे आपले मनाते परम मै पडला असे उडतोन शरीर सुकले तेने करून ठाई ठाई भेदले पाषाण रुधिर तेने वाहत असे ऐसे होता अवस्थेसी मैत्रावरून पाहिले त्यासी मग पुत्र मोह हृदय असी परम कळवळा दाटला मग समित्रावरून तजाला स्नेह करून अति लगबगे बाळ उचलून हृदया लागी कवडीले तो रे आणून भागीरथी जीवन त्याशी करविले तोय पान हृदया लागी आरिंगून सावध केले बाळाशी आणि पाहुणी सोय कृपादृष्टी मग दुःखरेषाची झाली फिटी पाशान धाव घसवटी उदादृश्यपणे मिळवले मग तो बाळ सावधपणे अंकी घेऊन मिरवणी परमस्ने मुखावरून वरद असते कुरवाळी
यापरी मित्र विप्राचा वेश धरून तेथून चालेला मित्रावरून भरतरीचा धरून पाणी सदना लागी आणि जसे तो मार्गी येता घाबरे पाहते झाले सर्व किशोर पाहताची म्हणती भरतरी थोडत भूतून आला रे ए म्हणून या रडोनी पळता ती अति भय करून आपला सदना जाऊनी भय धरती सुंदीत ए रिकरी मित्रावरून सदनी आला त्याशी घेऊनी माता रेणुकेशी पाचारुनी म्हणे सांभाळी बाळाचे मग ते चरणी ठेवणी माता मने महाराज हे ताता आपण कोण्या ग्रामी असता परमस्नेहाळू आकी मग म्हणे बाळका करी करून आणले तुम्ही मोहे करून तरी सगळं सोडून नामाभिधान मज सांगा हे रे म्हणे ओ सती ऐक या बाळाचं मी असे जनक म्हणून स्नेहाचे दोधिक तरी तुझ्यापाशी मी आलो तरी बाळा तुझ्या कारणे काय वाचा केले अर्पण तरी तूही साता संशय टाकून संगोपन करी याचे ते ऐकणे बोले ऐसे तुम्ही बाळकाचे जनक कैसे हे रे म्हणे ओ अनायासे कथा ऐक बाळाची अगे मी प्रवेशे तुते दिसत आहे परी मी दैवत मित्रवरुणी नाम माते मही लागी वत्तात मग मुळापासून तिथे कथन भरतरी पात्र व्यक्त जनन हरिनिस्तनीचे संगोपन सकळ निर्णय बदलासे तर या बाळाचे संभवन अपूर्व आहे मयी कारण परी असो पूर्ण दैवाने लाभ झाला तुझ याचा झाला परी अर्थभूत जगी म्हणावी की आपुला सुत काय वाचा बुद्धी सुत रक्षण करी उचित हे ऐसे सांगून मित्रावरून जात झाला आपुले स्थानी हे रिकरे मिनित मिनी परमचित्ती तोषली मग भरताराशी सांगून वर्तमान तो यार्षी ऐकून मग जनकाचे भय पूर्ण बाळा प्रकरणी फिटले की जैसे वस्त्र स्पर्शला सावणी सकळ मळाची होय हानी तेवी मित्रावरून वाचे करून सकळ संशय भेटलासे कि मग झाले असता उदक पिस्ती रामल्या दावी पवित्र मुख तेवी त्यांचा समूळ धाकण फिटून गेला तत्काळ की तारा सगुण पर ग्रही असता गणोदर परिप्रसूतीचे भय थोडा प्रसूत झाली या फिटतसे की अनभ्यस्त का से गेला था परमभय पाणी पार होता परिपार झाली सकळ चिंता फिटून जाय सरितेची या चटकानं तस्कर भयाचे मार्ग मिळाला भय व्यक्त परी वस्ती पावल्या स्वस्थ चित्त भयापासूनही होत असे तन्नय मित्रावरून वार्ता ऐकती वय करणे भयमुक्त होती आनंदोनी हिरावे चित्त पूर्णत्वे जयचे दुःख जाऊन होता सुख पोसे शरीर दोधिक तेवी त्यांचे चित्ती बलाहक आनंदाचा डो उदेला मग ते अति प्रेमी करून आशापाशाचे गुंतले बंधन मग परमस्नेहाचा खुंट उसवून गरके घाली त्या सवे ऐशा परे ऐशा परे दिवसेंदिवस परमउदेले लालन पालन अस तव कार्यक्षेत्री पुण्यवस्तीच पंचवर्षे लोटली तो षड दशवर्षी भरतरी नाथ पूर्ण झाला वय व्यक्त जयसिंग आणि रेणुकी व्रत लग्न विचार सुचला मग उभयंताना कृपे मग उभयंता बसून कांती म्हणती चला जाऊ स्वदेशाप्रती लक्ष्मी संबंधा जाती लग्न करू बाळाचे ऐसा विचार उभयंता करून सोडती झाले क्षेत्राला लागून माळवादेशी त्यांचा ग्राम उद्देशून मार्ग धरी ती तयाचा मार्ग चालता ग्रामोग्रामे भिक्षा करती भिक्षुक धर्मी मार्गी चालता भविष्यवर्मा विकट जगटले येऊनी मार्ग जाता कारणात तस्करी येऊनी अकस्मात जयसिंग शस्त्र घाते मुक्त केला प्राणाते जवळी होते वित्त काही ते हिरुनी नेले तस्करी उपायी जयसिंगाचे प्रेतमयी निश्चित पडले मग ते पाहुणे रेणुका सती प्रेत कवनी देहानुगती परमशोके देहाप्रती साडी झाली महाराज साडी झाली तेरवा
मग ते उभयंता स्त्री पुरुष भरतरी काष्टे मिळवून विशेष अग्नी लावून उभयंतास शोक डोही पुराला उभयंताचे करीती दान परिशोक विशोके पोळे प्राण मने आहातात मातेने कैसी सोडिले काननिया आहा तुम्ही जननी जनक पाहते झाला परत्र लोक या परी महिते माईक कोणी नसे बदलागी आ जननी रेणुका नामनी कैसी गेली मज सोडूनी आता आई म्हणून वाणी बोलाव मी कुणाते आहा जननी तू परम प्राज्ञिक माईक जाणतो तिस शाबुक आता निकटपणी लोक परम कैसे पाहतील हा जननी प्रात्रीतून 3 वेळा उठवून करवीत होतीस स्तोय पान तरी मम मन विनिष्ठुर का केले आहा हृदय धरुणी करिसी चुबन वाचे मनसी बाळ हे ताने ऐसे म्हणून उदक पान करवित अससी नितेशा ऐशी माय तू सगन सोनी केले तुष्टीनिष्ठपण जैशा मनी सोडून गेली सगळी जननी आता आता जैसे नामी कैसे गेला सीमद टाकुनी आता पृथ्वीवर दैन्यवारी कोठे राहू निराश्रित आता बाहेर जाता खाऊ मजला आणि तो होता तो मुकुटी खोनी सदनी येता पाचरुनी मज देशी आई समूह असता पोटी सांडून गेला विपिनी देठी ऐसे म्हणून कर संपोटी वक्षस्थळ पेटीत असते ऐसे हृदय करीत करीत पेटवून झाला शांत चित्त पडितो तेथून न उठे त्वरित प्राण सोडू पाहत असे तो मार्गे करून व्यावसायिक त्या वंजारे वृषभ कटक त्यांनी पाहुनी त्याचा शोके परमस्थिती कळवळले मग त्यापाशी येऊनी पुसुनी घेतले चंद वर्तमान कळल्या बोलती वचन बोधनीती तयाते मनती अगा भटसुता शोक करीसी अतिवृत्ता होणार झाले विषम माता विधी अक्षरे निमित्त जरी तू आता करीसी शोक तरी काय मिळतील जननी जनक ईश्वर करणी प्रारब्ध फुटके आपुल्याची म्हणावे तरी आता धैर्य करून हित पाहावे आपुले आपण संसार करून आपुले मतीने तिन्ही लोके मिळवावे ऐसे म्हणून बोध पार उठविला त्याचा धरुणी कर मग संगे घेऊन मुक्कामावर आणि असे भरतरी मुक्कामी राहून सकळ जन रात्री देऊन अन्नपान दुसरे दिवशी सवे घेऊन पुन्हा जात व्यवसायी ऐसे परी 7-5 दिन शोक करिता गेले लोटून मग दिवसेंदिवस होणी विस्मरण सहज स्थिती वर्तत असे मग त्या व्यावसायिका सहज करू लागला त्याचे काज होता ते जपुंज सकळचा ती आदराने मग आसन वसन भूषणासहित व्यावसायिक सकळ संपादित ऐसे परी काही दिवस ते असतील लोटून गेले तयाचे या परी व्यावसायिक धान्य भरून अतिसम अमुप उच्चनिशर सावंतिक मार्ग धरिला तयाचा मार्ग सरता वृषभ कटका येऊन पोचला अवंतिका ते कधीचा रस निका होईल तो स्वीकारा पुढे मनाला पुढीला धैर्यस उगाची मानाला स्वचित्तास ऐसे तरी न म्हणावे पियुष चवी गीता उकळ होईल तर ती कथा सुरस थोर वारी श्रुत्या धुंडी कुमर माल वैसा नामोच्चार नर कृपे मिळवत असे षष्टीची भक्ती कथा सार समस्त गोरक्ष कावे किमी गारा सदा प्रसिद्ध भाविचित्र चतुर्विंशती आहे गोडा श्रीकृष्णार्पणमस्तु बोला पुंडलिक वरदेवहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री नवनाथ महाराज की जय श्री आदिगुरु श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री साईनाथ महाराज की जय श्री साईनाथ महाराज की जय हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन सोरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओठी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंजून तीनु पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन सोरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव
लंबोदर पीतांबर फणीवर बंदना सर सोंड वक्र तुंद्रेत्नी नयना दास रामाचा वाटपाय सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर बंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन सोडणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाईन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन मनेन नाम तुमेव माता पिता तुमेव बंधु सखा तुमेव विद्या तुद्रम तुमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मा वा प्रकृती स्वभावा करोज्ञि यज्ञं सकल परस्मै नारायणामि समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम